एक शहर आहे जे फक्त नकाशावर नाही तर इतिहासाच्या प्रत्येक पानावर जिवंत आहे. मुळा आणि मुठा सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या या नद्या त्या फक्त पाणी नाहीत, त्या आहेत इतिहास, संस्कृती आणि जीवन. इतिहास काळात या काठांवर संस्कृती फुलली. स्वातंत्र्योत्तर काळात खडकवासला धरणाने जलव्यवस्थेला दिशा दिली. या नद्यांनी पुण्याला महानगर होताना पाहिलं. पण प्रत्येक प्रवाहाला एक वळण येतं. आज या नद्या वाहतायत पण जिवंत नाहीत. दररोज प्रचंड सांडपाणी थेट नदीत मिसळतं. औद्योगिक रसायनं, प्लास्टिक आणि आपल्या दुर्लक्षाचा भार. एकेकाळी जीवन देणाऱ्या या नद्या आज स्वतःच जीवनासाठी झगडतायत. कल्पना करा, एक दिवस जेव्हा या नद्या फक्त नकाशावर उरतील, पाणी असेल पण जीवन नसेल. जर नदीचा श्वास थांबला तर पुण्याचं हृदय धडधडेल की शांत होईल? पण पुणे थांबत नाही. उपाय आहेत आणि कृती सुरू आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत PARMM प्रकल्प राबवला जातोय. केंद्र शासन, JICA आणि पुणे महानगरपालिका एकत्र काम करतायत. आधुनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प म्हणजे STP उभारले जात आहेत. खराडी, वारजे, वडगाव, मुंढवा अनेक ठिकाणी कामं अंतिम टप्प्यात आहेत. शहरभर मलवाहिन्यांचं जाळं उभं राहतंय. नाले नदीपासून वेगळे केले जात आहेत. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नदीकाठ स्वच्छता, प्लास्टिक नियंत्रण, हरित किनारे, तंत्रज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी सुरू आहेत. पण खरा बदल अजून बाकी आहे. नदी फक्त प्रकल्पांनी स्वच्छ होत नाही, ती स्वच्छ होते लोकांच्या सवयींनी. कचरा नदीत टाकू नका, प्लास्टिक कमी वापरा, स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा. कारण ही नदी तुमची आहे. आज आपण ठरवलं तर उद्या बदल घडेल. पुन्हा एकदा मुळा आणि मुठा वाहतील, स्वच्छ, सुंदर, जीवनदायी. आणि तेव्हा पुणे फक्त जिवंत राहणार नाही, ते पुन्हा एकदा श्वास घेईल. स्वच्छ मुळा मुठा, सुंदर पुणे, स्वस्थ भविष्य.